नारेगाव येथील कचरा डेपो हर्सुल परिसरात स्थलांतरित करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। या कचरा डेपोमध्ये दररोज शहरातील हजारो टन कचरा जमा केला जात असून त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे। परिणामी स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। नारेगाव परिसरातील नागरिकांनी या कचरा डेपोला तीव्र विरोध केला होता। त्यानंतर हा कचरा प्रकल्प हर्सुल परिसरात सावंगी तलावाच्या भिंतीलगत स्थलांतरित करण्यात आला आहे। संबंधित कचरा प्रकल्पाचं बांधकाम लॉकडाऊन काळात पूर्ण करण्यात आलं असून तेव्हापासून शहरातील हजारो टन कचरा येथे आणला जातोय। उघड्यावर कचरा टाकण्यात असल्याने परिसरात दुर्गंधी वाढली असून पर्यावरणीय जलप्रदूषणात भर पडतीये। या कचऱ्यामुळे शेजारील तलावांवरही परिणाम होत असून जलप्रदूषणासोबतच वायू प्रदूषणाचा धोका वाढलाय। याचा फटका नागरिकांसह परिसरातील जनावरांच्या आरोग्यावरही बसत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। सततच्या दुर्गंधीमुळे श्वसन विकार, त्वचारोग तसेच इतर आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। याशिवाय कचऱ्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झालाय। या सर्व पार्श्वभूमीवर हर्सुल परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत हा कचरा डेपो तात्काळ हटवण्यात यावा अशी ठाम मागणी प्रशासनाकडे केली आहे।